दादांची आहे आणि नक्कीच आपण पाहतो त्यांना माहिती आहे की स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पार पाडायची आहे. त्याच अनुषंगाने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित SSD ट्रॉफी 2024 ची स्पर्धा तुम्ही पाहता. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीम मध्ये एका बाजूला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नुकताच विजय झालेला संघ ज्याने जाणताराच्या बदलापूर संघाला परास्त केला, तर या अगोदर बाहुली 11 संघाला परास्त करत इंद्रपाडा संघ पुढे सरकला होता. त्या दोन ताकदवर टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळाचं पहिलं सत्र 4 षटकांची ही देखील मॅच तुम्ही पाहतायत. स्ट्रायकेंडला आपण पाहतो फलंदाज सज्ज लेफ्ट हँडर बॅट्समन भूषण आणि नॉन स्ट्रायकेंडला राजेश. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये विपुल जो मागच्या बाजचा मानादमाचा हिरो होता आणि आता देखील त्याला तशी कामगिरी करायची आहे. या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामना आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं. गोलंदाज सज्ज राऊंड विकेटने पहिलाच बॉल अत्यंत सुंदर गोलंदाजी करतात विपुल. इम्प्रेसिव्ह कामगिरी आहे. मागच्या मॅच मध्ये हाच प्रभाव त्याने टाकला. प्रभावशाली खेळ त्याचा राहिला आणि मानादमाचा किताब देखील त्याने उचलला आणि तोच आता विपुल आपण पाहतो मॅन्डेटरी पापप्लेचं पहिलं षटक हाताळत असताना दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले. हा आलेला षटका आपण शीर्षक गीत ऐकतोय. कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक व्यावसायिक या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार हे व्यक्तिमत्व आहे. धाबसंख्या फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण जर पाहिली तर पहिला बॉल प्रचंड वेगाने आला, त्यानंतर तो डॉट आला, त्यानंतर आपण पाहिलं तर लगेचच त्याला क्विक रिप्लाय दिला फलंदाज भूषणने. त्याच्या बॅटमधून आल्या 6 धाबा. राऊंड विकेट. अखोटप्पाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धाबा धावफलकावरती आहेत. मागच्या बॅचमध्ये कुणाल पिंकरने काय जबरदस्त षटक हाताळलं, परंतु तिसऱ्या षटकावरती प्रितेशवरती जो बार पडला ना तिथून मात्र सामना अगदी टर्न झाला. तो मात्र सिद्धिविनायक आपटी संघाच्या बाजूनं. आपटी संघ आपण पाहतो आता त्यांना मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायच्या. मागचा सामना त्याने चेस केला. यावेळेस आपण पाहतो आता डिफेन्स करण्यासाठी त्यांना मात्र हा सामना खेळायचा. संघाची धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो सिंगलने पुढे सरकते. अद्यापपर्यंत 7 धाबा धावफलकामध्ये तेजू आम्हाला सांगतात. गुणसंख्या लेखक समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणसंख्या लेखकाकडे पाहिलं जातं. अत्यंत चांगली इत्तमभूत माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. आज तिसऱ्या दिवसामध्ये या रजनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. माफ करा कदाचित रजनी स्पर्धा म्हटले तर आमच्या तोंडावरती आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे कासगावला. अंतिम नाईट आणि डे फॉर्मॅट ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाब या ठिकाणी मिळणार नाही आहे. चांगली बीब रचना तुम्हाला पाहायला मिळते. हेंद्रेपाडा संघाचे अष्टरक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट आणि या दरम्यान आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर डीपला बॉल चाललाय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाबा मिळतील 4. दोन खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि नक्कीच आपण पाहतो त्या पापप्लेचा पुरेपूर वापर फायदा घेत असताना 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये एक चौकार आला, एक षटकार आला. धाबा धावफलकामध्ये 11. 2 चेंडू आपण डॉट पाहिले, एक सिंगल आली. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणता येईल. 11 धाबा म्हणजे डबल डिजिटमध्ये
कदाचित त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली विपुलने, परंतु त्याच्यावरती दोन जे फटके आले ना त्याच्यावरती तो मार पडला. सेकंडला आता पुन्हा एकदा भूषण आहेत, फर्स्ट सेकंडला राजेश सलामीची जोडी जे मैदानावरती आल्या. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये सुद्धा केला जाईल, कारण सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड आपण 4-4 मॅचेस खेळवतोय. त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला 3 षटकांचा सामना प्रीतम पाहायला मिळेल. अशी चांगली माहिती आमच्यापर्यंत आमचे आयोजक पोहोचवत आहेत. इथे लाईन चांगली आहे, भन्नाट बेग प्रचंड पाठच्या बदोमध हा चेंडू यष्टिरक्षकाकडे चाललाय. कदाचित याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि जिथे टप्पा पडला ना तेजू तिथे मात्र स्पॉटकडे पाहत राहिले फलंदाज भूषण. चांगली गोलंदाजी मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. संघाची धाबसंख्या फलकावरती स्थिर आहे, 11 धाबा फलकावरती. प्रचंड तीव्र उष्ण तापमान तुम्ही पाहतायत. त्यामुळे सॉन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक विपुल येतात. एकच धाव मिळेल. प्रितेश घोरपडे हे देखील आपण पाहतोय इनमध्ये चांगल्या खेळाडू दर्जेदार, त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघ तुम्हाला श्रद्धा क्रिकेट संघ हेंद्रेपाडा हे तुम्ही पाहतायत. साईबाबांचं एक मंदिर आहे हेंद्रेपाडामध्ये. बाबांच्या आशीर्वादानेच हा संघ नेहमी खेळत असतो. आम्ही नेहमी सांगत असतोय इरादे रोज बनते रोज बिगड़ते, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज शुभम चांगली गोलंदाजी करतात. अद्यापपर्यंत आपण पाहतोय फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम ते करतात. एकही मोठा फटका खेळू दिला जात नाहीये, हात खुले करू दिले जात नाहीये. याचं कारण की दर्जेदार गोलंदाजी होतीये, परंतु आता पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल चालला डीप कडे, तोपर्यंत थोडेसे फंबल पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाने त्याचा पुरेपूर फायदा इथे उचललाय या 2 फलंदाजाने आणि धाबा मिळतील 2. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीची मुंबईची लाईफ लाईन मुंबईची लोकल आहे ना, तशी मात्र सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. थेंबे थेंबे तळे साचे आपण का म्हणतो, कारण सिंगल डबलने देखील धाबसंख्येला आकार इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज पाठीमागे स्टंटचा शॉट फाईन निघाला. व्हॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम आपटी संघाला फलंदाज बाद. पाहिलं तर आता भरपूर रुपयाची घोरे सर आपण पाहिल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट जे विश्व आहे ना भरपूर डेव्हलप होत आहे. कदाचित बदलापूर देखील बदलणारं शहर आहे. बदलापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास देखील साक्ष आहे. आणि आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्हाला बदलापूरला भव्य दिव्य स्टेडियम देखील उभं राहताना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तब्बल 5 कोटींचा निधी देखील जाहीर झालेला आहे, अशी काल आम्ही स्टेटसला बातमी पाहिली. आणि खरंच अगदी आपण पाहतो तमाम क्रिकेटकरांसाठी ही आनंदाची पर्वणी असेल. इथे बाटची आतलीकडे पाठीमागे बॉल चाललाय. कदाचित आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. संघाची धाबसंख्या 2 षटकानंतर अद्यापपर्यंत 14 धाबा. पहिल्या षटकामध्ये 11. या षटकामध्ये जर गोलंदाजी शुभमची आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही. शुभमसाठी केवळ 3 धाबांचं षटक त्याने हाताळलंय आणि महत्वाचा एक गडी देखील बाद केलाय षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथे बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक आपटी संघ पोहोचली आहे 1 बाद 14 वरती. क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ समाप्त झालाय. कदाचित याच ग्राउंडच्या बाजूला अगदी हाकेच्या अंतरावरती ते स्टेडियम उभं राहणार आहे. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम
याच परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज पाहणार आहोत. हेमंत राऊंड विकेट ना बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली पाहायला मिळते. अगदी गोलंदाजाच्या जोरावरती मात्र कमबॅक सुरू आहे ते टीम हेंद्रे पडा संघाचं. काय जबरदस्त गोलंदाजी करतात. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे धाबा संख्या स्थिर पाहायला मिळते. जणू काही सिद्धिविनायक आपटी संघ या मॅचमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा असं वाटत होतं की इथून मात्र धाबा 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 पाहायला मिळतील, परंतु तिथे ब्रेक लावण्यात आला. अगदी लगाम ओढली आहे ती शुभमने. पुढे एकदा शफल झालेत. शफल क्रॉस होऊन करण्याचा प्रयत्न आडवा पाडणे संपर्क होऊ शकला नाहीये. हा देखील चेंडू डॉट आलाय. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. प्रचंड वेग त्याच्याकडे, अचूक टप्पा नियंत्रण त्याच्याकडे आणि त्याच्या जोरावरती इथे मात्र अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बीट केलं जात आहे, डॉमिनेट केलं जात आहे. हा डॉट बॉल बॅटची लिडिंग एज आणि ते पुन्हा एकदा एज अँड टेकन फलंदाज बाद. खेळाडू सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव संघाचे येत चाललेले दिसतात. संदीप एरम या ठिकाणी तयारीत आलेला आहे. या आपण आपले खेळाडू आपण संदीप जे कॅप्टन आहेत वैभव येवले असतील त्यांना विनंती राहील की आपण देखील लगेचच उपस्थित असाल तर या. सर्वांना विनंती आहे. जर लवकरात लवकर 11 खेळाडू इथे आले ना 40+ तरच हा प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यंगस्टर वर्सेस 40+. आज सन्मान आदरणीय बदलापूरचे नामांकित उद्योजक आदरणीय सागर शेठ राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुमचे लाकाश शेठ देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका प्रहार करण्याच्या दृष्टिकोनातून हा बॉल चाललाय ताकदीच्या जोरावरती. प्रचंड ताकद झोकली आहे आणि ते बॉल चाललाय A1 क्वालिटीचा. हा ब्रँडेड शर्ट पहिलं तर जेवण आज दुपारचं आपण पाहिलं तर समीर कदम असतील, आमचे प्रशांत चव्हाण, त्यानंतर मनोहर राऊत, सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक दिवशी आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये लंचची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि ते आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चाललाय जणू काही या फटक्याचा चटका लागला असेल हाताला आणि बॉल सीमा पा धमाका षटका. बॉलवरती जो षटकार आला ना तेजू त्याच्यावरती लिहिलं असेल कदाचित सी यू लेटर, पुन्हा भेटू. आणि लगेच ताकदीच्या जोरावरती आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. 2 सलग षटकार आलेत. धाबा फलकावरती 26-26 लॉस ऑफ 1 विकेट. लाईन चांगली, हा प्रचंड वेग आहे. टप्पा भरपूर चांगला होता परंतु लाईन थोडीशी मिस केली आहे. पंच दंडित करतात ॲज इट इज वाईड बॉल. नियम क्रमांक 22 नुसार इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. धाबा फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतो 27. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. 4 षटकांचे मॅच आहे. किमान इथे तुम्हाला 35 ते 40 धाबा बनवावे लागतील तरच एक फायटिंग टोटल बनवू शकते. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धाबा संख्या देखील गाठली आहे. हे विसरून चालणार नाही आहे सिद्धिविनायक आपटी संघाला. कारण नुकताच मागच्या मॅचमध्ये 70 पेक्षा जास्त धाबा ते टीम साई श्रद्धा क्रिकेट संघ हिंद्रीपाडा संघाने बनवल्यात आणि त्याच्या विरोधात खेळते आपटी टीम. संघाची धाबा संख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 3. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत धाबा आल्या 13 आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकांचा बाजवी खेळ संपत असताना फलंदाज आपण पाहतो 2 गमावलेत सिद्धिविनायक आपटी संघाने. म्हणजे 2 बाद 27 वरती पोहोचला.
मनोहर राऊत यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या आपण मनोहर दादा आपलं स्वागत आहे. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रथमेश ओव्हर द विकेटने सज्ज होतात. पहिला बॉल प्रथमेशचा पुरुष एकदा टॉप एज होती आणि आता कदाचित झेल तिथे मिस केला. ड्रॉप करण्यात आला. कॅचेस बिन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण क्रिकेटचं, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आला. मिळाली सिंगल धाव. बॅटिंग करत असताना आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये गोपाळ आलेत, जो मागच्या बादचा बाडादमाचा हिरो होता, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं या अगोदरच्या तर राजेशच्या बॅटमधून दोन मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. चांगले बॅटिंग राजेश देखील करतात. यावेळेस घराचं मागचं दार जर उघडं ठेवलं ना तर चोरी होणारच आणि यावेळेस लेग स्टिक उखडली आहे. फलंदाज बाद. एक धाव इथे आली आणि त्यानंतर फलंदाज होतात बाद. राजेशला मात्र माघारी परतावा लागेल. कदाचित राजेशला असं वाटलं की हा चेंडू लेग स्टिकला सोडून जाईल, परंतु त्याच्या घराचं मागचं दार उघडं होतं. तिथे नक्कीच गोलंदाजाने चोरी केलेली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा लिडिंग एज आणि आता क्षेत्ररक्षक हा देखील झेल ड्रॉप करण्यात आला. काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्यानंतर पाठीमागे त्याच ठिकाणी दोन झेल ड्रॉप करण्यात आला. जणू एसटी रक्षकाने त्यांना संधी दिली. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन जी बी रचना तुम्ही पाहता 38 सर्कलच्या आतमध्ये एसट्यांच्या पाठीमागे शॉट पॉईंट शॉट फर्स्ट स्लिपला आपण पाहतो एक खेळाडू तैनात आहेत पाठीमागे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रितेश घोरपडे मिड ऑफच्या दिशेने. और पिच बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे झेल टिपला. वॉट अ कॅच ऑफ द मॅच. अनबिलिव्हेबल कॅच आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद गोपाळ. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम आपटी संघाला फलंदाज बाद. दोन बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पहिल्या डावातील धावा धावफलकावरती आहेत 29 धावा. पूर्णपणे मी तर म्हणे जखडलंय. या दोन शेवटच्या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर धावा चांगल्या बनू शकतील टीम सिद्धिविनायक आपटी संघाच्या, कारण त्यांच्याकडे देखील भरपूर चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज सपाट पाहतोय प्रथमेश. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 गो. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज संकेत. इथे यावेळेस आपण पाहतो हा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. कदाचित पूर्णपणे गिरकी लागवली. या चेंडू अस्टांवरून अष्टी रक्षकाच्या हातात चालला, तोपर्यंत डॉट बॉल. अंतिम चेंडू आता संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय ताकदीच्या जोरावरती बॉल चाललाय. मी बघाशी सांगितलं की संकेतला संकेत द्यावे लागतील आणि एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल बनेल. आणि आता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 35 धावा आणि आता 24 बॉल 36 ची गरज असेल विजयासाठी शाही श्रद्धा क्रिकेट संघ हेंद्रेपाडा टीमला.
मला लखन सीताफळे यांना विनंती, आपण मंचावरती यायचं आहे. लाका शेठ, लखन सीताफळे यांच्या शुभ हस्ते आपण रुपेशजी गोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या वतीनं ज्यांनी वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ अगदी बिजी शेड्यूलमधून आता आमच्यासाठी वेळ दिला आहे, त्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करू. आयोजकांच्या वतीनं SSD ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपण या रुपेशजी गोरे साहेब. धन्यवाद रुपेशजी गोरे साहेब. 36 धावांचं लक्ष्य मॅचमध्ये आणि आता 36 धावा चेस करण्यासाठी मैदानावरती उतरले. सलामीची जोडी विपुल आणि संकेत मोरेला तुम्ही पाहतात, चांगला खेळाडू जो मात्र सध्याच्या घडीला व्यावसायिक संघांमध्ये देखील त्याची वर्णी लागत असते. आता ग्रामीण गटातून आपल्या स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी मैदानावरती सलामीला उतरलाय. DM बॉईज बदलापूर संघाला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर तन्वीर भाई टॉस साठी लगेच रेडी राहा. या मॅच नंतर आपला टॉस होईल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना राहील. यानंतरचा षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाबपलीच्या गोपाळ येतात. स्ट्रायकेंडला विपुल, नॉन स्ट्रायकेंडला संकेत मोरे. गेम ऑन. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. याच दरम्यान सुस्वागतम 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 आदरणीय देवेंद्र बाळूसरे काजू शेठ यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बालूसरे ॲग्रो अँड फार्म हाऊस रिसॉर्टचे सर्व ओनर आहेत देवेंद्र बालूसरे, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आमच्या संदीपजी एरम यांचं या ठिकाणी आगमन झालंय, जे आज 40+ चे कॅप्टन आहेत. सत्संग क्रीडा मंडळ बाजा शिरगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता फलंदाज या ठिकाणी होतो बाद. धक्का क्रमांक पहिला लागला विपुलच्या स्वरूपात. टीम हेंद्रेपाडा संघाला फलंदाज बाद. आणि या सन्मान देवेंद्र बालूसरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचा हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुम्हाला कमी दरात जर रिसॉर्ट वरती जायचं असेल तर तुम्ही देवेंद्र बालूसरे रिसॉर्टशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोंडेश्वर जवळ हे त्यांचा फार्म हाऊस आहे. सन्माननीय राहुल शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. एवन जोडी आहे काजू शेठ आणि राहुल शेठ, आणि त्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्व पाहुण्यांचं स्वागत होईल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय डीप मध्ये. शतक पाठीमागे धावतायत. शेवटच्या क्षणाला बॉल घेऊन मात्र जणू काही सीमा रेषे लगत चालला होता.
धाबा इथे मिळतील. एकंदरीत आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय समीर शेठ धारवे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष बडपूर्वक स्वागत. SSD ट्रॉफी 2024 तुम्ही पाहतायत. दादांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. याच दरम्यान आमचे कौस्तुभजी लोखंडे पिंटूबाई आपले स्वागत आहे. पहिला डॉट आला त्यानंतर विकेट डॉट आणि आता 3 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना इंद्रपाडा संघाचा शुभम आपण पाहतो आणि आता स्ट्राईक एंडला संकेत. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वड शॉट ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. संकेत मोरेच्या बॅट मधून कदाचित हा बॉल शिरगावामधून आणावा लागेल. बॉल सीमा पार षटकार. खणखणी षटकार आलाय. संकेत मोरे विपुल पास झाल्यानंतर आता जबाबदारी घेत आहेत. हा देखील फलंदाज सलाह मिळाला. लेफ्ट हँडेड बॅट्समन कडे एक नॅचरल वेगळी शक्ती असते. इथे आपण पाहतो हा कट करण्याचा प्रयत्न होता. गोपाळचा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. जणू काय मागचा पा दाखवला होता आणि पंच करायचा होता परंतु इथे मात्र जमलं नाहीये. संकेत मोरे मात्र बॅटिंग मध्ये आपण पाहतोय तरबेज असलेला हा खेळाडू. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा जिथे तुम्हाला 9.00च्या सरासरीने या धावा चेस करायच्या. 36 धावा प्रति षटकामागे ही सरासरी मेंटेन करणं गरजेचं आहे. साई श्रद्धा क्रिकेट क्लब हैदराबाद संघाला आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 27 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. अठरा बॉल 27 गरज. प्रति षटकामागे 9ची सरासरी. स्ट्राईक एंडला आता शुभम. गोलंदाज रुपेश. याच रुपेशने मागच्या षटकामध्ये मागच्या बॅच मध्ये कबालीचं षटक हाताळलं होतं. अवघ्या विजय पगारे मला सांगतात की 3 केवळ धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच रुपेश आता आपण पाहतोय या षटकामध्ये त्याला कमबॅक करायचा निर्णायक षटक म्हणून आता याच रुपेशकडे पाहिलं जाईल कारण 18 बॉल 27ची गरज आहे. ओव्हर द विकेटने पुढून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु हा चेंडू बॉडीवरती आदळतोय. एक सिंगल धाव मिळेल. लेग बाईज. पंच योगीराज बुटेरे सर तुम्ही पाहतायत. महाराज या नावाने प्रसिद्ध आहेत. कल्याण ग्रामीण, टिटवाळा, ठाणे, रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये पंच जे मात्र भ्रमंती करत असतात आणि आज बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतो योगीराज महाराज बुटेरे सर यांना संघाची धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहिले तर लेग बाईज ऍड होते एक्स्ट्राच्या रूपानं. आता मॅजिकल फिगर मध्ये 1-0 क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांचा जर्सी नंबर आपण पाहतोय धाव फलकावरती आहे. 1-0 10 धाव फलकावरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये रुपेशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आता संकेत. त्याच्यासाठी फिल्डिंग सेट होतीये. कदाचित लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा येतो तेव्हा डोकेदुखी फार वाढतीये प्रतिस्पर्धी संघाची. इथे मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे बीट केलाय. संपर्क होऊ शकला नाहीये. चांगली गोलंदाजी करतात रुपेश. मी मगाशीच उल्लेख केलाय की मागच्या मॅच मध्ये हे निर्णायक षटक होतं. रुपेशने अवघ्या केवळ 3 धावांचं षटक हाताळलं. तोच रुपेश आता त्याच्यावरती संघनायकाने जबाबदारी दिली आहे आणि योग्य रीतीने त्याला पार पाडायची आहे आणि तशीच गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. पहिली 22च्या रूपाने धाव आली लेग बाईज आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुढे एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय. कदाचित हा देखील फटका खेळू दिला जात नाही. इथे मात्र संभ्रमात टाकलंय. द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंड मध्ये संकेत मोरे होते. कदाचित आपण पाहिलं तर चेंडू थोडासा पुढे पडला त्यानंतर बॅटचा स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. अगोदरच करण्यात आला आणि सरळ चेंडू अगदी बॉडीवरती आदळला. शरीरावरती येऊन आदळलाय. तोपर्यंत डॉट बॉल ची सांगता होती. और पिच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न. हा महत्वाचा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय.
कदाचित आपण पाहतो ज्या संकेत मोरेने चांगला खेळ अद्यापर्यंत दाखवला, एक षटकार देखील त्याच्या बाट मधून आपण पाहिला, त्या संकेत मोरेचा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. ही चूक होती की घोडचूक येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 36 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये धावाल्या 9 आणि तिथे सरासरी मेंटेन करण्यात आले. 18 बॉल 27चं इक्वेशन असताना या मॅच मध्ये आपण पाहतो गोलंदाजी करत असताना रुपेशने केलेलं पुनश्च एकदा पुनरागमन आपण पाहतोय. लाईन चांगली आहे. हा देखील बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च एकदा आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं संकेत मोरेकडे आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतायत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित SSD ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा तुल्यबल सामना आहे. यावेळेस आपण पाहतोय पुनश्च एकदा इथे फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु कदाचित स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि कदाचित बॅटने हा चेंडू मात्र मागे खेचलाय. डॉट बॉल आलाय. संकेत मोरेला पण पाहतोय ज्याने एक षटकार दाखवलाय, परंतु या षटकामध्ये जर गोलंदाजी रुपेशची आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 9ची सरासरी, 18 बॉल 27ची गरज होती. या षटकामध्ये आल्या केवळ 3, म्हणजे आता येणारे 12 बॉल 24ची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन शिल्लक आहे. सामना थोडासा जड होत चाललाय. टीम हेंद्रेपाडा संघासाठी एखादा मोठा फटका इथून मात्र निर्णायक ठरेल. या मॅच मध्ये समीकरण सोपं केलं जाईल का हा देखील आता मोठा प्रश्न आहे. परंतु गोलंदाजी तरबेज आहे. अक्षरशः मी तर म्हणेन या उष्ण तापमानामध्ये आगीचे निखारे सिद्धिविनायक आपटी संघाच्या गोलंदाजांकडून टाकले जात आहेत. 12 बॉल 24ची गरज. वॉट अ मॅच. चित्तथरारक सामना होईल यातील मात्र शंका नाहीये. कल्याण ग्रामीण वर्सेस बदलापूर ग्रामीण. एका बाजूला हेंद्रेपाडा तर दुसऱ्या बाजूला आपटी संघ. चांगले मॅच रंगेल. 12 बॉल 24ची गरज. निर्णायक षटक होतं रुपेचं. याही षटकामध्ये आपण पाहतो आता गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये जो वापरण्यात आलाय त्याच्यावरती देखील भरपूर मोठी जिम्मेदारी असेल या मॅचची. जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर पुनश्च एकदा दबाव वाढेल, प्रेशर क्रिएट करेल टीम सिद्धिविनायक आपटी. जर या षटकामध्ये धावा आल्या तर पुनश्च एकदा डोकं वर काढेल टीम साई श्रद्धा क्रिकेट क्लब हेंद्रेपाडा. गोलंदाज सज्ज. लेफ्टा मोर द विकेटने आखो टप्प्याचा बॉल खेचलाय. फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जणू काही हाताला चटका लागत. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमबॅक करावा लागेल. म्हटलं जाताना संगीत सुनकर ना मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता. क्यों लोग आज भी भरोसा करते उस पत्थर पर, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आणि या मॅच मध्ये भरोसा दाखवलाय फलंदाज संकेत मोरेने. इथे मात्र स्ट्रायकिंग असताना फलंदाज आपण पाहतोय शुभम. गोलंदाज सज्ज भूषण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर प्रचंड बाहेर आला, परंतु अगदी आपण पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यासाठी वाईड बॉल. धावा इथे मिळतील. रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर चेंडू होता आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त धाव मिळेल नियम क्रमांक 22 नुसार. वाईट बॉल. धावा धाव फलकामध्ये आता वाढतायत. इथे मात्र 11 बॉल 17ची गरज. हे इक्वेशन शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आपण पाहतो. आता मात्र संपर्क नाही आहे आणि हा बॉल कदाचित मेरिट नुसार असेल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतो अद्यापर्यंत 36चं लक्ष असताना 19 धाबा धाव फलकामध्ये आहेत. 10 बॉल 17 धावांची गरज आहे. हे 4 बॉल इथे मात्र हेंद्रेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचे असतील. दहा बॉल 17ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती भूषण. चांगली गोलंदाजी करतायत. आखू टप्प्याचा बॉल भिरकावलाय. यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु थोडेसे दूर राहिलेत आणि दुसरी धाव या ठिकाणी पाहता पाहता कंप्लीट करण्यात आली आहे आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा कॉल होतोय. संकेत मोरेला हवे स्ट्राईक आणि इथे मात्र मिळते 3 धावा.
संघाची धाबत संख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतो पुढे सरकते. 19 धाबा होत्या, 3 ने पुढे सरकेल, ऍड होतात 22 धाबा 22. आता विजयासाठी 9 बॉल 14ची गरज आहे. सामना क्लोज आहे. हा क्लोज एन्काउंटर होईल यात शंका नाही आहे, कारण हेंद्रेपाडा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. तितक्या ताकदीचा संघ सेकंड राऊंड मध्ये एका संघाला परास्त करून सिद्धिविनायक आपटी संघ पुढे सरकलाय. डीएम बॉईज बदलापूर संघाच्या कॅप्टन्सला विनंती, आपण उपस्थित असाल तर लगेच आमच्या टॉस बॉक्स कडे आपण चालायचं, कारण या मॅच नंतर आपण अंतिम सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. 9 बॉल 14ची गरज. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, क्वाड विहाईंडच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद संकेत मोरे. आणखीन एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. SD ट्रॉफी 2024. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. शतरक्षक बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार A1 क्वालिटीचा माइटी हिट षटकार. सात बॉल आणि 8ची गरज आहे. वैभव येवले यांच्या ठिकाणी आगमन झालाय. कदाचित कालच ते रात्री सलून मध्ये होत्या. नक्कीच त्याने फेशियल बेशियल केलेलं आहे, कारण त्यांना आज एक्झिबिशन मॅच खेळायची आहे. या वैभव आपलं स्वागत आहे. चांगले गोलंदाज आहेत. माझा शिरगाव प्रीमियर लीग 2022 सुद्धा ते खेळलेले आहेत. 23 मध्ये देखील त्यांची वर्णी लागली आणि 24ला देखील ॲज अ गोलंदाज म्हणून, ॲज अ बॉलर म्हणून चांगला काम वैभव येवले बेस्ट बॉलरचा किताब देखील त्याने उचललेला आहे. 2024चा जे लेटेस्ट आहेत. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहिला जिथे मात्र डॉट चेंडू आला आणि आता 6 बॉल 8ची गरज आहे. टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलाय सिद्धिविनायक आपटी संघाला या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. मॅच चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. निमित्त फक्त एकच, SSD ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आता इथून मात्र वापरावा लागेल. किमान या 8 धाबा वाचवण्याचा त्याला प्रयत्न करायचे. या मॅच मध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज शुभम, ज्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. अद्यापपर्यंत 12 वरती नाबाद खेळतोय. गोलंदाजाची त्यावेळेस आपण पाहतोय व्हॉट अ शॉट. खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार, षटकार.
थँक्यू. आणि या षटकाराने मात्र पूर्णपणे सामना आता मात्र एकतर्फी पाहायला मिळेल की काय असं चित्र निर्माण झालं या मॅच मध्ये. 5 बॉल 2 ची गरज आहे. का बॅटिंग करतायत फलंदाज स्ट्राईक एंडला. इनसाइड आउट वॉट अ शॉट क्लास पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा विजयी चौकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय साई श्रद्धा क्रिकेट क्लब हेंद्रेपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. साहेब नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला बहुमूल्य वेळ दिला त्यांचा मनपूर्वक आभार. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं देखील. त्याच दरम्यान आदरणीय राहुल शेठ यांचा